इन वर्ड 3 पढ़िए, नहीं तो मत्ताय 18:3, मैथ्यू 18:3, दो ही एक ही है पूछा। हाँ, मैं तुमसे सच कहता हूँ कि हाँ, जब तक तुम न फिरो हाँ, और बच्चों के समान, हाँ, बच्चों के समान न बनो, हाँ, तुम स्वर्ग के राज्य में कभी प्रवेश ನಾ ಕರೆಗೆ पाओगे। ನೀವು ಯಾವಾಗ ಶಿಶು ಭಾವದಿಂದ ಆಗತ್ತೀರೋ ಆವಾಗ ನೀವು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. when you child then will open the door, you will go, you will give the open the door. ಯಾವಾಗ ನಾವು ಪರಲೋಕ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ? ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಆರಾಧನೆಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ಅಭಿಷೇಕದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ, ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ನಾವು ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ. हालेलुया, हालेलुया. याकंद्रे नाव आज आम्ही देवामध्ये नसलं तर आम्हाला कोणच ओळखू शकत नाही. आणि देवामध्ये कधी असतो जग तुम्हाला काय म्हणत असेल ह्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हटलं तर देवामध्ये तुमची आत्मा नसलं तर तुम्हाला काय कार्य होऊ शकत नाही. होतो का? मग आम्ही देवामध्ये आहे म्हणून कशाला देखण्याचा डब्बा, देखने का डब्बा, वो डब्बा लेको क्या करने का है? देखो परमेश्वर वही म्हणतोय ते खाली डब्बा घेऊन काय करू? एरेमियाचा ग्रंथ 18 अध्याय. कुंभार काय सांगतोय? कुंभार काय करतोय? काय म्हणता तुम्ही कुंभारला? कुंभारला तो काय करतोय? गाडगीने बनवत असताना काय करतोय? जरा फुटलं की आणि जरा चेंज करत राहतोय ना. हा, बरोबर कसं गोल करतोय? काय तुम्हाला गोल करायला येते? त्याला कशाला दिलेला आहे देव? आम्हाला माणसाला कसं बनवायचं आहे त्याला तेवढंच माहिती आहे. कुणाला काय काम आहे तेच तेवढं दिलं. आम्ही देवामध्ये कसं यायचं आहे? पास्टरला देव वचन दिलेलं आहे. हे शिदाबास बाई, पास्टरला देवाला इथं कशाला तुलत मला? लोकांना समजून सांगा, लोकांना समजून सांगा, नाशातनं त्यांना बाहेर काढा, कष्टातनं त्यांना बाहेर काढा. लूक सुवर्तन 4:18. कशासाठी मला देव बोलूया, तुम्हाला बोलूया बघा. चार 18. प्रभु का आत्मा हाँ। मुझ पर है क्योंकि उसने हाँ, बढ़िया बढ़िया. कंगालों को सुसमाचार सुनने के लिए मेरा अभिषेक किया है। हाँ, उसने मुझे भेजा है कि मैं बंदियों को हाँ, छुटकारा का और आंधों को दृष्टि पाने का संदेश दूं और दलितों को जोर पड़िए थोड़ा, और आवाज नहीं आ रहा है आपका. खिलाऊं हाँ, और प्रभु के अनुग्रह के समय की हाँ, उद्घोषण करूं. आप पढ़िए, तुम्हें वाचा. ప్రభు ఆత్మ నా మీద ఆ. ఉన్నది, हाँ, బిడ్డలకు ఆ. సువార్తము ప్రకటించుటకే हाँ, ఆయన నన్ను हाँ, అభిషేకించెను. हाँ, చేరలో నన్ను ఆ. వారికి విడుదలను, ఆ. వృత్తి వారికి చూపును కలుగునని ఆ. ప్రకటించునకును, हाँ, నలిగిన వారిని విడిపించుటకును ప్రభువా విత్తర సువము ప్రకటించుమను. बस. कशाला कशाला बोलवलं मला? गरीबाला संदेश द्याला, सुटका द्याला, आंधळ्याला सुटका द्याला, लंगड्याला चालवाला देव मला अभिषेक केला. त्यासाठी मी इथं थांबलेला आहे, नाहीतर मी थांबत होतो का? पण तुम्हाला मी बोलवलंय ना, तुम्हाला मी निवडलंय ना, मग तुम्ही काय कराला? तुम्ही काय कराला? खायला झोपाला, खायला झोपाला. करेक्ट आहे? खायला झोपाला. वेळ कशात घालवाला? झोपीमध्ये घालवाला. झोप कुणाचा आहे?
प्रार्थना नाही, आराधना नाही. देवामध्ये किती वेळ घालतो कळतं का? प्रसंगी 5वा अध्याय 1 वचन 5:1. बघा आम्ही देवामध्ये जाताना आमचे पाय सुद्धा बोलतात मला, तुझे पाय कसं चालल्यात बघ म्हणून. प्रसंगी 5:1 5:1 దేవస్థానం నీవు దేవుని మందిరమునకు పోవునప్పుడు నీ ప్రవర్తన జాగ్రత్తగా చూచుకును. బుద్ధిహీనులు అర్పించునట్లుగా బలి అర్పించుటకుంటే సమీపించి ఆలకించుట శ్రేష్టముగా వారు నిర్ణయుకమే ದುರ್ಮಾರ್ಗಕ್ಕೂ ಪನುಲು చేయుదురు. बघा काय म्हणतात ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಹಳ ಚಂದ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ನಮ್ಮ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕು. हौदा? आम्ही देवाला जाताना आमचे पाय विचार करतात म्हणे, चालल्यात का नाही म्हणून. आमचे पाय विचार करतात, खरं आमचं मन विचार करेना. मन कुठे फिरालंय? दुनिया गुमराह आहे. किती लोक आहेत माहिती नाही, नुसतं धड एवढंच आहे, खरं आत्मा मात्र कुठं आहे की, मन कुठं आहे की, होय ना?